नाही अर्जंट नव्हती पण जय भवानी जय शिवाजी सियावर रामचंद्र की जय जय भवानी जय शिवाजी। विधान परिषदेवर जशी बच्चू भाऊची वर्णी लागली, उन्हेवरून तप्याला लागलं आणि खालचे वज्जर लोक तप्याला लागले, याचं एक सध्या युद्ध चालू आहे सोशल मीडियाच्या कॉमेंट्स। याच्यावर कॉमेंट्स होते, त्याच्यावर कॉमेंट्स होते, अशा वेगवेगळ्या कॉमेंटच्या ना म्हणजे बाकीच्या लोकांचं वाचनातून मनोरंजन होऊन राहिलं, पण काही कॉमेंट केली इतके विचित्र आहेत की भयानकच। तर आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट प्रमोदसिंगजी गडरेल याच्या माध्यमातून पोलीस स्टेशन परतवाडा या ठिकाणी बच्चू भाऊच्या एका पोस्टवर ज्या कॉमेंट्स केल्या आहेत त्याच्याबद्दल निवेदन द्यायसाठी आले आहेत। हो, नेमकं त्याचं म्हणणं काय आहे तर का सेट कसं आहे, ते प्लॅटफॉर्म तर एक स्वायत्त ठिकाण आहे, कोणी काच्यावर कोणती कॉमेंट्स करते, काय एवढं मनावर घ्यायला लागतं? अरे हाय ना स्वायत्त म्हणायचं का कुणी पण? हा, अरे नेता आहे, प्रतिष्ठित माणूस आहे, तुम्हाला जर त्यांचं काम आवडत नाही तर त्यांच्याबद्दल तुम्ही टीका टिप्पणी करू शकता, पण शिवीगाळ करण्याचा काय संबंध आहे? आतापर्यंत चालून गेलं, आता ते शिवसेनेचे आमदार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, आणि शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून मी हे सांगतोय या ठिकाणी जबाबदारीने की जर ह्या पुढे अशा कुठल्याही प्रकारची शिवीगाळ करण्याची भाषा आमच्या नेत्याबद्दल कोणी वापरली तर पुढच्या वेळी शिवसैनिक पोलीस स्टेशनला येणार नाही, चौकातच हातपाय मोकळे करून टाकणार त्याचे। तुम्हाला जर टीका टिप्पणी करायची तुमचा संवैधानिक अधिकार आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही तिथं बोलू शकता, पण बोलण्याच्या मर्यादा असतात। तुम्ही तिथं शिवीगाळ नाही करू शकत, तुम्हाला कोणी अधिकार दिला? आता पोलीस तपास करतील त्या गोष्टीचा, कारण सदरचा अकाउंट हे लॉक्ड आहे आणि बरीचशी लोक फेक आयडी वापरून अपना दिल की भड़ास निकालने की कोशिश करते हैं। दिल की मयमय? हा, मयमय नाही, भडास। कारण ह्या अशा गांडू लोकांचं यांच्या घरात कोणी ऐकत नसतं, मग फ्रस्ट्रेशन ते सोशल मीडियावर काढत असतात। जर तुमच्या मध्ये दम असेल तर समोर येऊन टीका टिप्पणी करून दाखवा, तुम्हाला शिवसैनिक तुमच्या भाषेत धडा शिकवणार। बरं, सध्या काय म्हणजे ठाणदार साहेबांसोबत कोणत्या प्रकारचं बोलणं झालं, कोणत्या प्रकारची चर्चा झाली आणि पुढे कोणत्या प्रकारची कारवाई अपेक्षित आहे? कारवाई आम्हाला अपेक्षित आहे, IT ॲक्ट खाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यानंतर BNSच्या काही कलम त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतात, त्यानुसार गुन्हा दाखल करून सदर व्यक्ती ही कोण आहे त्याचा तपास करून त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करण्यात यावी, आणि म्हणजे आम्हाला पण त्याचा खरा चेहरा माहिती पडेल की फेक नावं वापरून कोण लोक आहेत ही, जे स्वतःच्या मनातले ही भडास तिथं काढतात आहेत। असं कायच वाईट करून टाकलंय बच्चूकडून त्याचं, ते तरी कळायला मार्ग मिळेल ना। त्याला समोर उभं करून आम्ही पण विचारू की बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे, आमच्या नेत्यापासून तुला काय त्रास झाला, कुठली अडचण झाली, कुठलं नुकसान केलं तुझं, हा की बस तोंडात आलं म्हणून काही बोलून टाकलं, हे असं आता चालणार नाही। ही शिवसेना आहे, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची आम्हाला अशी शिकवण आहे, शिवसैनिक कधीच चुकीचं काम करणार नाही, आणि जर कुठे चुकीचं काम होत असेल, जर कोण शिवसैनिकांना किंवा शिवसेनेच्या नेत्यांना अशा प्रकारे काही बोलण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक पूर्ण ताकदीने त्याच्यासोबत लढा द्यायला सज्ज आहे। आता हे झालं तुमची गोष्ट, आता माझ्या फेसबुक पेजवर या ठिकाणचे सन्मान्य आमदार प्रवीणजी तायडे यांचे काही मी व्हिडिओ टाकतो, आपलं कामच आहे बातम्या टाकणं, काय राजीव कॉमेंट्स करतात लोक, पण तेले जरासा खेद आहे ना। कसं आहे, कोणत्याही संविधानिक पदावर बसलेल्या माणसाच्या वर अशा कॉमेंट्स करणं बरोबरच नाही ना। 100% तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, आणि जर त्यांच्यावर अशी टीका टिप्पणी कोण करत असेल तर ते चुकीचंच आहे। संविधानिक पदावर जर एखादी व्यक्ती आहे, लोकांनी निवडून दिलेल्या आणि लोकप्रतिनिधी आहेत, ते लोकांसाठी काम करतात, आता प्रत्येक माणूस 100% बरोबर असू शकत नाही, काही प्लस मायनस असेल तर तशा प्रकारे राजकीय त्याच्यावर टीका टिप्पणी करा, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करा, परंतु अशा कुठल्याही शिवीगाळ करणे, अर्वाच्य अभद्र भाषा वापरणे हे योग्य नाही आणि तो गुन्हा आहे। आणि असं जर कोण करत असेल तर त्यांच्याही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन अशा प्रकारे निवेदन द्यावं आणि त्याचा विरोध करावा। आणि मी तर म्हणतो हे असले हरामखोर साले धरून ठोका, काय 1-2 डेमो झाल्याशिवाय ह्या लोकांना
त्याबद्दल गांभीर्य कळणार नाही. हा, अरे रात्री नशेत असेल काय असेल, घेतला हातात मोबाईल 100 रुपयाची लावली की काही बोलायला सुरुवात करतो. तशी आता ते स्वस्त महाग मी तर काही घेत नाही, पण आता त्यांना माहिती आहे, बरोबर आहे का नाही. परंतु असं नाही केलं पाहिजे. तुम्ही एका प्रतिष्ठित तुमची पात्रता पाहावी. एखादा माणूस जर आमदार म्हणून निवडून येतो तर 60-70 हजार लोकांनी त्याला निवडून दिलेलं असतं. बच्चू भाऊ कडू आज विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत. त्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड मोठा जनसागर जनसमुदाय त्यांच्यासोबत आहे. कार्यकर्त्यांची खूप मोठी फौज त्यांच्या मागं उभी आहे. तुम्ही त्यांचे आंदोलन, मोर्चे, उपोषण बघितलेले, डेडिकेशन आहे त्यांचं समाजासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे. 20-20, 25-25, 30-30 वर्ष ही लोक समाजासाठी काम करतात आणि तुम्ही त्यांना शिवीगाळ करताय. लाजा वाटल्या पाहिजे असं करणाऱ्याला. हा, तुमच्या मनातली काही खतखत असेल तर ती बोलून दाखवा ना. माझं हे काम झालं नाही, माझं ते काम झालं नाही, माझं हे अडलं, इथं मला तुम्ही मदत केली ना, हे बोलून दाखवा. परंतु शिवीगाळ नाही करायची. असं केलं तर इथून पुढे आता शिवसेना म्हणून आम्ही धडा शिकवू त्याला. हे होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असणारे ॲडव्होकेट प्रमोद सिंगजी गडरेल. बच्चू भाऊच्या एका पोस्टवर केलेली कॉमेंट्स, त्या कॉमेंटच्या ना सध्या सारे आक्रमक झाले. त्यांनी सांगितलं, हां, एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, सांगा ना बापा. ह्या माध्यमातून हां, आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर आम्हाला पोलीस प्रशासनाकडून ही अपेक्षा आहे की अति तत्काळ जलद गतीने पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी. जसं की आत्ता परवा माननीय अटलजी पांडे यांच्या तोंडून एक शब्द गेला. आता मी समर्थन ही करणार नाही त्याचं आणि त्याचं निषेधही करणार नाही, परंतु त्यांच्या तोंडून एक शब्द गेला, त्याच्यामुळं पोलीस बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या. तर त्यांच्यावर पोलिसांनी अतिशय तत्काळ गतीने गुन्हा दाखल केला आणि त्यांना वर्धा येथून अटक केली. त्यांना काल PCR दिला गेला. 2 दिवसापासून ते इथं पोलीस स्टेशनला आहेत. तर असंच या ठिकाणी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातल्या शिवसैनिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत की आमच्या नेत्यावर अशा प्रकारे कोणी शिवीगाळ केलेली. तर आता जर भावना आमच्या दुखावल्यात, जशा पोलिसांच्या भावना दुखावल्यात तशा आमच्याही भावना दुखावलेल्या आहेत. तर आम्हालाही त्याच गतीने ह्या माणसाला शोधून त्याच्यावर कारवाई झालेली पाहिजे. अशीच कारवाई त्याही व्यक्तीवर झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी ॲडव्होकेट प्रमोद सिंगजी गडरेल यांनी केली आहे. आता पोलीस प्रशासन सदर प्रकरणावर कोणत्या प्रकारचं लक्ष देते, कोणत्या प्रकारची चौकशी करते, येणारा टाईम सांगेल. पण राजो, जे मैदानात असणारं कार्यकर्त्याचे युद्ध आता सोशल मीडियाच्या कमेंट्स बॉक्समधून किंवा कॉमेंट सेक्शनमधून दिसून राहिलं. भल्ली मजा येणार आहे. आता खरी मजा येणार आहे मतलब, आणि ते सारी मजा आपलं चॅनल गावरान नांदेड पुरा वराळी कार्यक्रमामधलं, पुरा तितंबा आपल्याच भाषेतून.